हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमची MPSC ॲस्पायरंट या यूट्यूब चॅनलवर. आज आपण MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेचे साठी 2014 ते 2023 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका आपण बघणार आहोत. तर PYQ सिरीज आपण चालू केलेली आहे. आधीचं लेक्चर एक झालेलं आहे, तर ते लेक्चर तुम्ही बघितलं नसेल तर ते लेक्चर बघून घ्या. तुम्हाला खूप महत्त्वाचे PYQs आहे. कोणकोणते प्रश्न कशा प्रकारे विचारले जातात, तर या सर्वांचा तुमचा अभ्यास होईल. मित्रांनो, व्हिडिओला जर लाईक केलेलं नसेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर जरूर करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आधीच्या लेक्चरमध्ये आपण हिस्ट्रीचे PYQs बघितले होते. तर ह्या लेक्चरमध्ये आपण जिओग्राफीचे PYQ बघूया. तर 20 पर्यंतचे क्वेश्चन काल आपले झालेले होते आधीच्या लेक्चरमध्ये बघून. तर आज आपण 21 पासून पुढे बघूयात. तर 21वा प्रश्न काय आहे, तर योग्य जोड्या जुळवा. तर जमात आणि राज्य दिलेले आहे. तर एक आहे अंगामी, बी कोटा, सी मुंडा, डी चुतिया. आणि राज्य कोणकोणते? झारखंड, आसाम, निलगिरी पर्वत, तामिळनाडूतलं आणि नागालँड. तर याचे योग्य उत्तर काय आहे, तर अंगामी ही जमात नागालँड राज्यामध्ये आहे. कोटा ही जमात निलगिरी पर्वत तामिळनाडूमध्ये आहे. मुंडा ही जमात झारखंड राज्यात आहे आणि चुतिया ही आसाम या राज्यात आहे. तर त्याचे योग्य उत्तर काय राहील, तर ऑप्शन फर्स्ट हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, तीज हा हिंदू सण खालीलपैकी कोणत्या देवतेस समर्पित केला जातो? तर ऑप्शन काय काय दिले आपल्याला? लक्ष्मी, सरस्वती, पार्वती आणि दुर्गा. तर त्याचे योग्य उत्तर काय आहे, तर तीज हा हिंदू सण पार्वती या देवतेस समर्पित केलेला जातो. पुढचा प्रश्न बघूया. तर चहा हा चहाच्या झाडांच्या कोवळ्या पानापासून बनवला जातो. चायनीज जगातील प्रथम चहा पिणारे म्हणून ओळखले जातात. तर इंग्रजांनी 1829 मध्ये ईशान्य भारतात आसाम चहा प्रथम शोधला. जगातील लोकप्रिय चहा प्रकार आहेत. तर ए काय दिले आपल्याला? मोठ्या पानांचा चायनीज चहा, बी लहान पानांचा आसाम चहा. तर पर्याय उत्तर काय काय आहेत? फक्त ए बरोबर, फक्त बी बरोबर, फक्त ए आणि बी दोन्ही पण बरोबर आणि ए आणि बी दोन्ही बरोबर नाही. तर त्याचे योग्य उत्तर काय आहे? ऑप्शन 4 ए आणि बी दोन्ही बरोबर नाहीत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. म्हणजे मोठ्या पानांचा चायनीज चहा हे पण चुकीचं आहे आणि लहान पानाचा आसाम चहा हे पण विधान चुकीचं आहे. पुढचा प्रश्न, दोन विधान दिलेले आहे. एक अविधान काय दिलं आहे? उष्णकटिबंधीय सदाहरित वने एका विशिष्ट जातीची विखुरलेली झाडे, उदाहरणार्थ शिसव. आणि बी काय दिलेलं आहे? तर उष्णकटिबंधीय कादंबरी वने झाडांच्या प्रजाती कमी परंतु एकमेकांच्या जवळ, उदाहरणार्थ साग. तर 4 ऑप्शन दिलेले आपल्याला. तर केवळ ए बरोबर, केवळ बी बरोबर आणि ए बी दोन्ही बरोबर आणि 4 काय आहे? ए व बी दोन्ही बरोबर नाही. तर त्याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन 3 ए आणि बी दोन्ही बरोबर हे याचं उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन, चेन्नईजवळ एन्नोर हे बंदर नव्याने विकसित झाले आहे. तर हे देशातील कितवे मोठे बंदर असून पूर्व किनाऱ्यावरील कितवे मोठे बंदर आहे? तर ऑप्शन काय आहे? 6 व 12, 8 व 20, 12 व 6 आणि 4 व 9. तर त्याचे योग्य उत्तर काय आहे? 12 व 6. तर चेन्नईजवळ एन्नोर हे बंदर नव्याने विकसित झालेलं आहे आणि हे देशातील 12वे मोठे बंदर असून पूर्व किनाऱ्यावरील 6वे मोठे बंदर आहे. पुढचा प्रश्न, सन 2009 मधील वन सर्वेक्षणानुसार जास्त ते कमी वन क्षेत्र अशी राज्यांची मांडणी करा. तर ऑप्शन काय दिले आहे? अरुणाचल प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड. तर पर्याय उत्तरे दिले आहे आपल्याला. तर त्याचे योग्य उत्तर काय आहे? तर 2009 मध्ये वन सर्वेक्षणानुसार जास्त ते कमी वन क्षेत्र असे तर 1 नंबरला मध्य प्रदेश राज्य आहे, 2 नंबरला अरुणाचल प्रदेश, 3 नंबरला छत्तीसगड आणि 4 नंबरला महाराष्ट्र राज्य आहे. तर त्याचे योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन 4. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणती टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते? तर ऑप्शन आहे बिलिगिरी, निलगिरी, निमगिरी आणि नल्लामल्ला. तर त्याचे योग्य उत्तर काय आहे? तर निलगिरी. तर निलगिरी ही टेकडी पूर्व आणि पश्चिम घाटास जोडते. पुढचा प्रश्न, जोड्या जुळून योग्य पर्याय शोधा. तर स्थलांतरित शेती दिलेली आहे आणि इकडे राज्य दिलेले आहे. तर ए काय आहे? झम, बी पोडू, सी पोनम आणि डी दहिया. आणि राज्य कोणकोणते आहे? तर छत्तीसगड, केरळ, आसाम आणि आंध्र प्रदेश. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3. तर झम ही स्थलांतर शेती आसाम या राज्यामध्ये केली जाते. पोडू ही स्थलांतर शेती आंध्र प्रदेशमध्ये, पोनम ही केरळमध्ये आणि दहिया ही छत्तीसगड या राज्यामध्ये केली जाते. पुढचा प्रश्न, जोड्या जुळवा आणि खालील पर्यायापैकी योग्य पर्याय निवडा. तर नदी दिलेली आहे आपल्याला आणि धबधबा दिलेला आहे. तर ए काय आहे? शरावती, बी कावेरी, सी घटप्रभा आणि डी चंबळ. आणि धबधबा कोणते दिले आहे? तर गोकाक, चुलिया, शिवसमुद्रम आणि गिरिसप्पा. तर
शरावती नदी वर गिरसप्पा हे धरण आहे आणि कावेरी नदीवर शिवसमुद्रम हे धबधबा आहे आणि घटप्रभावर गोकाक आणि चंबळवर चुलिया. तर याचं योग्य उत्तर काय आहे? तर ऑप्शन फर्स्ट हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते घटक दैनिक व ऋतुपरत्वे सौर ऊर्जेची तीव्रता व प्रमाण ठरवितात? तर ऑप्शन काय आहे? पृथ्वीच्या आसाचा कललेला पन्ना, दिवस व रात्र प्रमाण, ढगांचे प्रमाण आणि सूर्यकिरणांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाशी केलेला कोन. तर पर्याय उत्तरे आहे ए व बी, बी व सी, सी व डी आणि वरीलपैकी सर्व. तर ऋतुपरत्वे सौर ऊर्जेची तीव्रता व प्रमाण ठरवितात. तर हे चारही घटक ठरवत असतात. पृथ्वीच्या आसाचा कललेला पन्ना, दिवस रात्र प्रमाण आणि ढगांचे प्रमाण, सूर्यकिरणांनी पृथ्वीच्या पृष्ठभागाशी केलेला कोन. तर त्याचे योग्य उत्तर काय आहे? वरीलपैकी सर्व. नेक्स्ट, मानवी शरीरामध्ये पाण्याच्या संचयनामुळे टिंबटिंब हा आजार होतो. तर ऑप्शन आहे इटाई, मिथॅनोग्लोबिनिमिया, तिसरा मिनामाटा आणि चौथं पोलिओ. तर त्याचे योग्य उत्तर आहे मिनामाटा. तर मानवी शरीरामध्ये पाण्याच्या संचयनामुळे मिनामाटा हा आजार होत असतो. नेक्स्ट, अन्नसाखळीमध्ये प्रत्येक ऊर्जा स्तरावर विषारी पदार्थाच्या प्रमाणात सलग होणाऱ्या वाढीस टिंबटिंब म्हणतात. तर ऑप्शन आहे जैवनिर्मीकरण, जैव आवर्धन, 3 जैवसंचयन आणि जैव उपचारीकरण. तर त्याचे योग्य उत्तर काय आहे? तर जैव आवर्धन हे अन्नसाखळीमध्ये प्रत्येक ऊर्जा स्तरावर विषारी पदार्थाच्या प्रमाणात सलग होणाऱ्या वाढीस म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, कोणत्या वायूमुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो? तर ऑप्शन आहे कार्बन डायऑक्साईड, सेकंड नायट्रोजन डायऑक्साईड, तिसरं मिथेन आणि चौथं क्लोरोफ्लोरोकार्बन. तर त्याचे योग्य उत्तर काय आहे? तर क्लोरोफ्लोरोकार्बन यामुळे मुख्यत्वे ओझोन थराचा ऱ्हास होतो आहे. पुढचा प्रश्न, परपोषी जीवांमधील मुख्यत्वे सूक्ष्मजीव व बुरशीमृत पेशीद्रव्यातील क्लिष्ट संयुगे तोडून त्यांचे सोप्या घटकात रूपांतर करतात. जे इतर जीवांना उपयुक्त ठरतात त्या परपोषींना टिंबटिंब असे म्हटले जाते. तर ऑप्शन आहे स्वयंपोषी, विघटक, भक्षक आणि मिश्रहारी. तर त्याचे योग्य उत्तर काय आहे? विघटक. तर परपोषी जीवांमधील मुख्यत्वे सूक्ष्मजीव व बुरशीमृत पेशीद्रव्यातील क्लिष्ट संयुगे तोडून त्यांचे सोप्या घटकात रूपांतर करतात. ते जे इतर घटकांना उपयुक्त ठरतात तर त्या परपोषींना विघटक असे म्हटले जाते. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान टिंबटिंब हे होय. तर ऑप्शन आहे जिम कॉर्बेट, संजय गांधी, गौर आणि कान्हा. तर त्याचे उत्तर आहे जिम कॉर्बेट. तर भारतातील सर्वात पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? तर ते जिम कॉर्बेट हे आहे. नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी कोणते वर्ष हे भारतातील पर्यावरणासंबंधी वैधानिक कारवाईसाठी एक महत्त्वाची खूण म्हणून मानले जाते? जेव्हा राष्ट्रीय पर्यावरण नियोजन आणि समन्वय समितीची स्थापना झाली. तर ऑप्शन कोणकोणते दिले? 1973, 1971, 1972 आणि 1974. तर हे वर्ष कोणतं होतं? ज्यावेळेस भारतातील पर्यावरण संबंधी वैधानिक कारवाईसाठी एक महत्त्वाची खूण मानले गेलेली आहे आणि जेव्हा राष्ट्रीय पर्यावरण नियोजन आणि समन्वय समितीची स्थापना झालेली होती. तर ते वर्ष कोणतं आहे? तर 1972. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन 3. नेक्स्ट क्वेश्चन, उक्कसामू नियंत्रित कशाच्या मदतीने करतात? तर ऑप्शन आहे गळ्यांमध्ये H+ आयन मिसळून, रक्तामधून H+ आयन काढून, Ca+ आणि Na- आयन रक्तामध्ये विरघळून आणि C+ आयन रक्तामधून काढून. तर त्याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन 6. तर रक्तामधून H+ आयन काढून उक्कसामू नियंत्रित केला जातो. नेक्स्ट क्वेश्चन, बांगलादेशमधील चक्रीवादळ जगातील सर्वात भीषण नैसर्गिक दुर्घटनांपैकी एक आहे. तर सुमारे 3 लाख लोकांनी आपले प्राण गमावले असे म्हणतात. बांगलादेशमध्ये म्हणजेच जावेच्या पूर्व पाकिस्तानात ही दुर्घटना कधी घडली? तर ऑप्शन आहे 1970, 1960, 1950 आणि 1940. तर त्याचे योग्य उत्तर आहे 1970. तर 1970मध्ये बांगलादेशमधील चक्रीवादळ आले होते. जगातील सर्वात भीषण नैसर्गिक दुर्घटनापैकी एक होत होती आणि त्यावेळेस 3 लाख लोकांनी आपले प्राण गमावले होते. तर पूर्व पाकिस्तानात जेव्हा बांगलादेशची निर्मिती नव्हती झालेली तेव्हा ते आलेलं होतं 1970ला. नेक्स्ट क्वेश्चन, सिलिकॉन व्हॅली कॅलिफोर्निया USA हे आजच्या जगातील सर्वात मोठ्या सायन्स उद्यानापैकी एक आहे. कारण तेथे शेकडो हायटेक माहिती तंत्रज्ञान उद्योग वसलेले आहेत आणि सिलिकॉन व्हॅलीबाबतच्या पुढील 2 विधानांपैकी कोणते बरोबर आहे ते ओळखायचं आहे. तर ऑप्शन विधान दिलेले आहे 2. कधी काळी सिलिकॉन व्हॅलीला व्हॅली ऑफ हार्ट्स डिलाईट म्हटले जायचे आणि बी काय आहे? असे म्हटले जायचे की कारण तेथे शेकडोंनी हजारो फुलांच्या प्रजाती फुलायच्या. तर त्याचे योग्य उत्तर आहे केवळ ऑप्शन 1 ए हे बरोबर आहे. कधी काळी सिलिकॉन व्हॅलीला व्हॅली ऑफ हार्ट्स डिलाईट असे म्हटले जायचे.
नेक्स्ट क्वेश्चन 2011च्या मानवी विकास अहवालाने 109 देशांचा बहुआयामी दारिद्र्य निर्देशकांचा अंदाज सादर केला. त्या अहवालानुसार या देशातील किती प्रमाणात लोकसंख्या बहुआयामी दारिद्र्य अनुभवित आहे? तर ऑप्शन आहे 1/2, 1/3, 1/4 आणि 1/5. तर त्याचे योग्य उत्तर आहे 1/3. तर 2011च्या मानवी विकास अहवालाने 109 देशांचा बहुआयामी दारिद्र्य निर्देशकांचा अंदाज सादर केलेला आहे.